भाजप सरकारमध्ये फक्त खोटे बोलतात। ज्यावेळेस मनमोहन सिंगजीची सरकार होती तेव्हा फक्त आमचा सिलेंडर 400 रुपयाला होता, तरी पण स्मृती इराणींनी डोक्यावर घेऊन गवगवा करत होती ने नाचत होती। पण आज स्मृती इराणी गायब आहे, कुठे गेली आहे? आज सिलेंडरचे भाव गगनाला पोहोचले आहेत। 1000 रुपयाचे एक सिलेंडर। मला सांगा, आज भांडे घासणारी आमची महिला आहे, लेबर वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, हे 1000 रुपयाचं सिलेंडर कुठून घेणार? आणि आमचं हे पण म्हणणं आहे की सिलेंडर आज 1000 रुपयाला तुटवडा का भासत आहे? आज सिलेंडरचा एका बाजूला तुटवडा आहे ना, आज आमच्या आदरणीय पंतप्रधानजी गायब आहेत, बोलायला सुद्धा तयार नाहीत। युद्ध सुरू आहे, युद्धामुळे हा सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। परंतु सरकारने काहीतरी स्टँड घ्यायला पाहिजे आणि जनतेला जो सिलेंडरचा तुटवडा भासत आहे तो पूर्ण करायला पाहिजे। आज आमचे मुलं बाहेर शिकत आहेत, हॉस्टेलमध्ये राहत आहेत, कॉलेजला आहेत, रेस्टॉरंट बंद झालेले आहेत। रेस्टॉरंट बंद झालेले असल्यामुळे जे नोकरदार वर्ग आहेत, लेबर वर्ग आहे, त्यांच्या फॅमिलीवर ज्या भूकमारीची वेळ आलेली आहे, तरी पण ही सरकार सुस्त आहे। तर आम्हाला या सरकारला जागवायचं आहे, कारण आज जर सिलेंडरचा तुटवडा यांनी जर भरून काढलेला नाही तर येणाऱ्या काळात महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल। आज आपल्या भारतामध्ये जे गॅस टंचाई झालेली आहे, पलीकडे सरकारने गॅसचे डोमेस्टिक आणि ते इंडस्ट्रियल गॅसचे सगळे दर वाढलेले आहेत। यामध्ये जी महत्त्वाची भूमिका आहे की मागच्या काळात मनमोहन सिंगची सरकार असताना जेव्हा गॅसचे दर वाढले इंटरनल बाजारामध्ये, परंतु मनमोहन सिंग सरकारने सबसिडीचे दर वाढवले पण ग्राहकांना त्याचा भार पाडू दिला नाही। पण सध्याचे सरकार ग्राहकांना भार पाडून इव्हन आपला स्वतःचा फायदा करण्यामध्ये व्यस्त आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य जे कुटुंब आहेत त्यांना याच्यावरती बोज पडत आहे। जे व्यावसायिक सिलेंडर आहेत त्याच्यामध्ये ते तुटवडा पडल्यामुळे किंवा महाग झाल्यामुळे जवळपास खानावळी आहेत, हॉटेल्स आहेत आणि कॅटर्सचे बिझनेस आहेत पूर्णतः बंद पडायला लागले। अशा परिस्थितीमध्ये जे शिकणारे मुलं आहेत किंवा नोकरी करणारे लोक, बाहेर राहणारे लोक आहेत, त्यांना जेवणाचा प्रश्न त्यांचा निर्माण झालेला आहे। त्याच्यामुळे जे काम करणारे लोक होते त्या व्यवसायामध्ये त्यांनासुद्धा बेरोजगारीवरती संकट प्राप्त झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारने याच्यावरती योग्य नियंत्रण न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। अशा या सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि जनतेला रास्त भावात नियमितपणे सिलेंडर मिळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं आहे। दुसरीकडे बघा तर शेतकऱ्यांचा जो शेतीतला धान आहे तो अजूनपर्यंत 50% नोंदणी झाली नाही, त्यांचे पैसे मिळाले नाही। सरकारनं बोनस देऊ केलं होतं ते दिले नाही, 7/12 कोरा करतो म्हटलं, पण जे आता सध्या डिक्लेअर केलेली जे कर्जमाफीची घोषणा आहे ही फसवी घोषणा आहे। मनरेगाची कामं बंद आहेत, विद्युत भारनियमन वाढल्यामुळे शेतकरी फार चिंतित आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने, जनतेच्या हिताच्या दृष्टीने काँग्रेस कमिटीच्या वतीने एक मोर्चा काढलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे की काही दिवसात यामध्ये लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी पुन्हा संघर्षाची भूमिका ठेवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।